आज संविधान दीस आसा आणि ह्या दिसाक आयज संविधान पूजन केल्लें आसा हायकोर्टान. त्या संदर्भात एक तुमचे म्हणजे एक मत व्यक्त करा तुमचे. 26 नोव्हेंबर हो दीस आमी आता नॅशनल लॉ डे किंवा कॉन्स्टिट्यूशन डे म्हणून मनयतात. कारण ह्या दिसाक कॉन्स्टिट्यूशन आमचे वी हॅव गिवन दीस कॉन्स्टिट्यूशन टू अवर सेल्फ आणि त्या गजालीक आता 75 वर्सां पूर्ण जाल्यात. म्हणजे आता 75वां हो कॉन्स्टिट्यूशन डे आसा. 74 वर्सां खरें म्हणजे पूर्ण जाल्यात. त्या निमित्तान आमी आमच्या हायकोर्टान आज एक संविधान पूजनचो कार्यक्रम आयोजीत केल्लो. खरें म्हणजे देशभर वेगवेगळ्या हायकोर्टांनी मसत सगळ्या कोर्टांनी सगळ्या संघटनांनी तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणाचेर आता मनयलो वता. कॉन्स्टिट्यूशन डे सगळे जाण साजरो करतात. त्याच अनुषंगान आमच्या हायकोर्टानूय आज संविधान पूजन जाल्लें आसा आणि बऱ्या पद्दतीन हो कार्यक्रम हायकोर्टान ऑर्गनायज केलो आणि खूप संख्या आशिल्ली एडवोकेट्स खूप जाण आशिल्ले. सगळ्यांनी दे हॅव पेड देअर होमेज टू द कॉन्स्टिट्यूशन. दे हॅव रिस्पेक्ट दे शोन देअर रिस्पेक्ट टू द कॉन्स्टिट्यूशन बाय रिमेनिंग प्रेझेंट हियर. सर कॉन्स्टिट्यूशनाचें पूजन अशें कित्याक हें केलें? कारण कॉन्स्टिट्यूशनूच सांगता की खंयचे जे कार्यालय आसा थंय कसली म्हणजे खंयच्याच धर्माची जातीचे पुजा जावची न्ही. आणि कॉन्स्टिट्यूशनूच जेन्ना म्हणजे लोकांचे अधिकार आसा ते लोकां मेरेन पावोवपा खातीर हें करता तेन्ना कॉन्स्टिट्यूशनाचें पूजन कित्याक? एक तर पहिली गजाल म्हणजे जें जें वंदनीय आसा जें जें पूजनीय आसा ताचें पूजन हें जावपाकूच जाय. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनचे पूजन. दुसरी गजाल जी तुम्ही म्हटली की कॉन्स्टिट्यूशनूच सांगता की पूजा करची न्ही म्हणून. दिस इज नॉट करेक्ट. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन सांगता की जी कार्यालय आसा थंय पूजा जावची न्ही म्हणून. कॉन्स्टिट्यूशन अशें खंयच बरयल्लें ना की एखाद्या पद्दतीन पूजन करचें न्ही किंवा अशें कांय ना. आणि उलट आमचें कॉन्स्टिट्यूशन इज मेकिंग दिस कंट्री सेक्युलर. आता सेक्युलर कंट्री म्हणटकूच एक प्रकारची पूजा पद्दती बंद करप म्हणजे सेक्युलरिझम हो जो प्रचार जाल्लो आसा इट इज नॉट करेक्ट. सेक्युलरिझमचो खरो अर्थ सगळ्या धर्माचो समभाव आसचो, सगळ्या धर्मांक रिस्पेक्ट आसचो आणि सगळ्या धर्मांक आपापल्या पद्दतीन फुडें वचपाची मोकळीक आसची अशें प्रिएम्बलानूय सांगलां. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनान केन्नाच बॅन करूं ना. काही लोकांक भंय दिसता की पुजा जाली की ती हिंदू पद्दती जातली काय म्हणून. अशें कांय ना. ताका खंयच्याच पद्दतीचो धार्मीक रंग कोणें दिवचो न्ही. आमचो स्वाभिमान आमचो रिस्पेक्ट हो आमी प्रदर्शीत केल्लो आसा हांगा. आमी आमच्या भितर तो जागृत करपा खातीर आमकां स्वताक परत एकदां याद करून दिवपा खातीर अशा प्रकारचे कार्यक्रम करप आसा. आणि शेवटी कार्यक्रम हो एक लँडमार्क आसता. तातूंत कितें प्रकारचे स्वरूप त्या कार्यक्रमाचे आसचे हो त्या त्या दिसा त्या त्या वेळाचेर ठरयल्लो विशय आसा. हायकोर्टान जो कार्यक्रम ऑर्गनायज केला इट इज करेक्ट प्रोग्राम. सारकें केला हायकोर्टान आणि अशा पद्दतीचे कार्यक्रम दर वर्सा जावपा जाय अशें म्हजें मत आसा. सर एक अशें लोकांचे अशें खूब म्हणजे जे विचारवंत बी आसता तांचें अशें एक हें मत आसा की जेन्ना खंयचीय गोश्ट जेन्ना पूजन जाता तेन्ना ती खंय तरी एक स्टॅग्नंट जाता आनी उरता. म्हणजे आमी पुजे पुरतेच ताचो विचार करता अशें जाता. सो हे आतां संविधानाचेर समजा पुजा करपाक लागले जाल्यार तशें कितें जावं येता काय? ना, ही चुकीची विचारसरणी आसा. खरें म्हणजे छत्तीसगडान कॉन्स्टिट्यूशनाचें मंदीर आसा आणि ते कितलीशीच वर्सां म्हणजे जवळ जवळ आतां 40 वर्सां ते छत्तीसगडान कॉन्स्टिट्यूशनचें मंदीर आसा. थंय रितसर पुजा अर्चा कॉन्स्टिट्यूशनची जाता आणि आतां पर्यंत आमचें कॉन्स्टिट्यूशन स्टॅग्नेट जावं ना. आवर कॉन्स्टिट्यूशन हॅज गिवन अस अ वे ऑफ लायफ. आमच्या कॉन्स्टिट्यूशनान बेज आसा ह्या देशाच्या उदरगतीची आणि ह्या देशान सगळे लोक एकात्म भावनेन रावपाची जी बीज आसा ती आमच्या कॉन्स्टिट्यूशनान आसा. आणि त्या भावनेची जर आमी पुजा केली आसत जाल्यार म्हाका दिसता की ताच्या स्पिरीट जो आसा ताका गतीच मेळटली. स्टॅग्नेट कांय जावचें ना. सर आतां तुमी उल्लेख केलो की छत्तीसगडान मंदीर आसा म्हणून. छत्तीसगडान म्हणजे कशे पद्दतीन ते हें जाता कार्यरत जाता म्हणजे संविधानाचे म्हणजे लोकां मेरेन ते हें आसा पळय संविधान पावता काय कितें? जशें एखाद्या देवाचें मंदीर आसता, जशी एखादी चर्च आसता, जशी एखादी मशीद आसता,
तशा पद्दतीचे संविधानाचें मंदिर हे छत्तीसगडच्या लोकांनी निर्माण केल्लें आसा तातूंत आनी चुकीचें ना कांयच तशें ना. म्हणना म्हणजे ते देवळान कशें म्हणजे धार्मीक ग्रंथ म्हणटा जावं कितें अशें चर्चीनी हें करता तशें संविधानाचें थंय वाचन जाता जावं तशें कितें हें जाता लोकां मेरेन इफ पावयता. आय एम रायट म्हजी म्हायती जर सारकी आसा आसत जाल्यार जशा पद्दतीन एक देवाची मूर्ती लावन त्या देवळान पुजा केल्ली वता त्या प्रमाणे ह्या संविधानाच्या मंदिरान संविधान देवाच्या जाग्यार दवरलेलें आसा आनी थंय ताजी पुजा जाता. म्हणजे म्हजो मूळ हें जो आशिल्लो प्रस्न आशिल्लो तो हांगाच येता की संविधानाची पुजा केली म्हणून ते लोकां मेरेन पावतलें अशें ना असो एक हें आसा न्ही. संविधानाची पुजा केली जाल्यारूच ते लोकां पर्यंत पावतले ना जाल्यार पावचे ना अशें कांय ना. सपोज संविधानाची पुजा केली जाल्यार ते लोकां पर्यंत पावपाचें बंद जातलें काय कितें ना न्ही. संविधान जें आसा ते आपापल्या पद्दतीन ताका रिस्पेक्ट दिवपाचो. थोडे लोक आपल्या घरा दवरतात आनी रिस्पेक्ट दितात, थोडे लोक आमच्या सारके आमच्या हायकोर्टा सारके ताजी पुजा करतात. आमी आमचो हायकोर्ट इज अ कॉन्स्टिट्युशनल कोर्ट आनी हांगा डे इन एंड डे आउट आमी कॉन्स्टिट्युशनाच्या केसी चलता आमच्या कॉन्स्टिट्युशनाच्या आधाराचेर लोकांक न्याय दिवपाचो काम हायकोर्ट करता. सो आनी त्या इन्स्टिट्युशनान जर कॉन्स्टिट्युशनचें पुजन जर जालें आसत जाल्यार कॉन्स्टिट्युशन लोकां पर्यंत पावपाचें बंद जातलें अशें म्हणपाची कांय गरज ना. तातूंत तसो कांय संदेश हायकोर्टानूय दिवं ना किंवा आमी कोणी एडवोकेटानूय तसो संदेश घेवं ना किंवा गोंयच्या जनतेनूय तसो कांय संदेश तातूंतल्यान घेवचो न्ही. कॉन्स्टिट्युशनच्या प्रती आदर, कॉन्स्टिट्युशनच्या प्रती आमची भावना ही व्यक्त करपा खातीर एक लँडमार्क प्रोग्राम आयज आमच्या हायकोर्टान हांगा केला आनी म्हाका दिसना तातूंत चुकीचें कितें आसा. थँक्यू.